नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मोती नाल्यावरील पावसाने खचलेला पूल तात्काळ बनवा, माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांचे मनपा प्रशासनाला निवेदन। धुळ्याची धुरा सांभाळणारा एक मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करेल, सारांश भावसार यांचा पत्रपरिषदेतून दावा। आमदार नितेश राणेवर गुन्हा दाखल करा, MIM पक्षाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। वेतना प्रभारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करा, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला आजपासून बेमुदत संप। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यासह शहरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। दरम्यान मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। अनेकांची घरांचे पडझड झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व संसारोपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झालेले आहे। तसेच भीमनगर शनीनगर लेनिन चौक फाशीपूलकडे जाणाऱ्या श्रीनगर जवळील मोती नाल्यावर 30 ते 40 वर्षापूर्वी पूल बनविण्यात आलेला होता। दरम्यान यावर्षी मुसळधार पाऊस झाल्याने मोती नाल्यावरील पूल संपूर्ण खचला, त्यामुळे भीमनगर शनीनगर लेनिन चौकातील नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे। त्याकरिता मनपा प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर या पुलाचे काम दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी केलेली असून त्या संदर्भात आज परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्यासह सुनील वानखेडे, मोनू वाघ, धनराज शिरसाट, राहुल पाटोळे, नवीन देवरे, गुड्डू मोरेसह श्रीनगर, मोतीनगर, भीमनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव जितेंद्र उंदा शिरसाट, माजी नगरसेवक 3/2024 या रोजी आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन दिलं। आपला जमनागिरीचा जो पूल आहे तो जमनागिरी या शनीनगर भीमनगर या तिकडनं संपूर्ण वापर येतो पुलावरून, तो निलीन चौकला मिळतो तो पूल। तर त्याची 15 दिवसापासून तो पूल कोसळलेला आहे। तर मी बघा 8 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी मॅडमकडे गेले, तर मॅडम शुक्रवारपासून नाही होती। त्यामुळे आज दुपारी आलो, दुपारी मॅडम नाही भेटले। आता मॅडमला भेटलो, आम्ही आमच्या समस्या सांगितल्या मॅडमला। तर असं आहे होतो, पुलाला 43 वर्ष झालेले, तर तो पूल नादुरुस्तीसारखा आहे, तर त्याला लवकरात लवकर करण्यात यावा ही आमची मागणी आहे। आणि त्यात अजून 24-25 दलित वस्तीची निधी असेल त्यात टाकलं ते बरंच होईल अजून, अशा आम्ही मॅडमला मागण्या केलेल्या आहे। तर मॅडमला तिथं लहान मुलं खेळतात, जमिनीतली वाढ आहे तिथं, तर ते उद्या उतून अपघात होऊ शकतो, तिथं घात होऊ शकतो बा काही। तर लवकरात लवकर हा पूल तयार करण्यात यावा, नाही तर आमचं आंदोलन पूर्ण पद्धतीने होईल। काही लोकांच्या येण्याने जाण्याने पक्षाची हानी होते, पक्ष कमकुवत होतो हा भ्रम असून किती आले आणि किती गेले, घड्याळाचे काटे फिरतच राहणार। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम होती आहे आणि राहणारच, त्यामुळे जे जाणार त्यांनी राष्ट्रवादीची नव्हे तर स्वतःच्या भवितव्याची चिंता करावी। आमच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सक्षम असून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे। दरम्यान धुळ्याची तटबंदी मजबूत असून धुळ्यातील विविध राजकीय पक्षांचे 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत। लवकरच ते पक्षात प्रवेश करतील। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी बडा धमाका होण्याची शक्यता आहे। धुळ्याची धुरा सांभाळणारा एक सक्षम नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करेल असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे। आदेशानुसार आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। काही पक्षाची भूमिका पत्रकारांशी संवाद करून पत्रकार परिषद घ्यावी। काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले आहात, आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संपला, अशा प्रकारच्या ज्या काही अफवा आज धुळे शहरात धुळे जिल्ह्यात जात होत्या त्या अतिशय खोट्या आहेत, त्यात केवळ गप्पा आहेत आणि त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुद्दा आहे आणि राहणार। याचं उदाहरण म्हणून मी आत्ता आम्हाला फक्त एक जाहीर केला होता की येणारे आत्ताचे कमीत कमी 22-23 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंगसाठी आज तयार आहे, ते आमच्या संपर्कात आहे। तसेच धुळ्यातील धुरा सांभाळणारा एक दिग्गज नेता ते देखील आमच्या वरिष्ठांच्या नेत्यांच्या संपर्कात आहे। त्यांच्यासाठी विधानसभेसाठी आमची देखील आखणी चालू आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकात त्या विधानसभा असतील किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डाव हा आपल्याला लवकरच चांगल्या प्रकारे समजेल आणि महापालिका येणाऱ्या हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे। अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने
भाजपा नेते नितीश राणे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। दरम्यान मोर्चात भाषण करताना मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू असे आक्षेपार्ह विधान केल्याने संपूर्ण मुस्लिम समाजात तीव्र स्वरूपाची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे शासनाने असे वक्तव्य करणारे नेत्यांचा बंदोबस्त करून त्यांना समज देण्याची गरज निर्माण झालेली आहे। शिवाय दोन समाजात तेढ निर्माण करून द्वेष भावना पसरविण्याचा प्रयत्न असे नेते करीत आहेत। त्यामुळे त्यांचा शासनाने बंदोबस्त करून त्यांना जेलमध्ये टाकावे, जेणेकरून असा प्रयत्न कोणी दुसरा करणार नाही, अशी मागणी आज धुळे जिल्हा MIM पक्षाने केलेली आहे। दरम्यान त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। तसेच आक्षेपार्ह विधान करणारे आमदार नितेश राणेंच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आली। यावेळी MIM पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिला कलेक्टर को ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के ओर से एक निवेदन दिया गया। अहमदनगर के अंदर जो 1.5 फुटिया आमदार नीतीश राणे वो हरामखोर कुत्ता बोलने का ये हरामखोर कुत्ता बोलता है कि मस्जिद में घुस के हम तुमको मारेंगे। इसका बाप का राज चल रहा है क्या उसका बाप का राज चल रहा है? मैं ये चाहता धुलिया शहर जिले के अंदर उसको बंदी होना चाहिए। धुलिया शहर के अंदर उसका पैर नहीं रहना चाहिए। कभी रहा और उसके ऊपर कभी कार्रवाई नहीं हुई, उसके ऊपर गुने दाखिल नहीं हुए तो हम यह धरना आंदोलन सिर्फ 3 दिन के अंदर उसके ऊपर कार्रवाई, उसको अटक, उसके ऊपर अच्छे से अच्छे गुने दाखिल होने को और उसकी बेल ली। 1 दिन में कभी बेल देते हैं। हम यहाँ धरना आंदोलन के लिए बैठने वाले ये मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन सब कार्यकर्ता और सब पदाधिकारी और आमदार साहब की निगरानी के अंदर आज ये निवेदन दिए गए था। इतना बोल के मेरे शब्द खत्म करता हूँ। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय धरणे आंदोलन सुरू केलेले असून त्यात धुळे जिल्ह्यातील संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली ST कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे STची चाके सर्वत्र थांबलेली असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। सरकारने तात्काळ मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी ST कर्मचाऱ्यांनी दिलेला असून आजच्या या आंदोलनात ST कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। माझं नाव दिलीप राजपूत, एक ST कामगार। मी आपल्या पुढे आमच्या व्यथा मांडत आहे। गेल्या एप्रिल 2016 पासून कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। हे शासन आम्हाला नेहमी झुलवत ठेवत आहे। आमच्या मागण्या प्रामुख्याने आमचा वार्षिक वेतनवाढीचा दर हा इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा 1% कमी आहे, तो आम्हाला वाढवून दिला पाहिजे। त्याचा थकबाकीचा जो फरक आहे तो देखील आम्हाला मिळालेला नाही। तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं जसं काही महागाई भत्ता वाढत जातो त्याप्रमाणे करारात ठरलेलं असताना देखील आम्हाला ते दिलं जात नाही। या प्रमुख मागण्यांसह आमची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन झालं पाहिजे, यासाठी मागील 3 महिन्यापूर्वी आमच्या सर्व संघटनांची एक संयुक्त कृती समिती स्थापन झाली। त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक धरणे आंदोलनाची नोटीस दिली। त्या आंदोलनाची तारीख होती 9 ऑगस्ट, परंतु माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत दिनांक 7 ऑगस्ट रोजी आम्हाला बैठकीला बोलवलं। कृती समितीसोबत चर्चा झाली व मागण्यांचा रोडमॅप तयार होण्यासाठी त्यांनी कमीत कमी 8-10 दिवसाची मुदत मागितली। त्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजीच आम्हाला लेखी पत्र देऊन 20 ऑगस्ट रोजी तुमचे प्रश्न निकाली काढले जातील असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलं। पण तरी देखील आज त्या गोष्टीला 13 दिवस उलटून देखील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। त्यामुळे कामगार स्वयंस्फूर्तीने आज दिनांक 3 सप्टेंबरची नोटीस दिलेली होती। 3 सप्टेंबर येईपर्यंत आमचा अक्षरशः अंत पाहिला गेला, म्हणून कामगारांचा उद्रेक होऊन आज कामगार धरणे आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला आहे। आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा कामगार या आंदोलनामध्ये असाच सहभागी राहील। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।